तर मित्रांनो, जे आपले पूरग्रस्त शेतकरी आहेत त्यांचे काय हाल चालू आहे आपल्याला चांगलेच माहिती आहे. सविस्तर आपण या विषयावर आज बोलणार आहे. म्हणजे खूप माझ्या अंगावरती आता पण काटा येतो आहे बोलताना. जे मी व्हिडिओज बघितलेत इंस्टावरचे काल, म्हणजे 4-5 दिवसापासून जे व्हिडिओज बघतो आहे यूट्यूबवरती, इंस्टावरती झाले, आणि आपले सरकार जे थंड बसले त्याच्यावरती आपण एकत्रित आज बोलणार आहे. तर ही गोष्ट झाली पावसामुळेच, की नेहमी पाऊस हा काय बोलतात सप्टेंबरपर्यंत संपून जातो, सप्टेंबरच्या स्टार्टिंगपर्यंत. पण आता खूप लांबपर्यंत चालू आहे. म्हणजे हा पाऊस काय नक्की चालू आहे, पावसाचं हवामान काय चालू आहे काहीच सांगता येत नाही. पण ह्याच्यात सगळ्यात जास्त नुकसान म्हणजे शेतकऱ्यांचं होतं आहे. आधी शेतकऱ्यांना पाणी नव्हतं भेटत, आता पाऊस पडतो आहे, एवढा जास्त पडतो आहे की एवढा पूर आला आहे. तर त्यांच्या जमिनी वाहून गेल्यात, जे त्यांनी पेरणी केलेली ते सगळे वाहून गेलेत. आणि मी त्यांचे व्हिडिओ बघतो, अक्षरशः ते रडतात आहे. आणि म्हणजे काय बोलतात ना, मी एका आईचा व्हिडिओ बघितला, त्यात ती बोलत होती की बाबा आमचं जीवन हे पूर्ण आमच्या शेतीवरती होतं. म्हणजे त्यांचं जे काय बोलतात ना, खाणं पिणं सगळे पैसा हा पूर्ण शेतीवरती निर्भर होता, आणि तोच आधार त्यांच्याकडून निघून गेला आहे. लहान लहान लेकरं जी आहेत ती रडतात आहे. मी एक व्हिडिओ बघितला ज्यात एक बाप आपल्या मुलीला खांद्यावरती, म्हणजे असं हातावरती, एकदम लहान मुलगी म्हणजे एकदम जन्मास आलेली असेल, फक्त तिला हातावरती की खांद्यावरती घेऊन तो त्या पाण्यातून चालला आहे. कमरेच्या वर छातीपर्यंत पाणी आहे. म्हणजे हे दुःख आपण कसं बघायचं मला नक्की समजत नाही, की नक्की त्याच्यावरती आपण काय करू शकतो. ह्याच्यावरती मी पुढे सांगणार की आम्ही एक विचार केला याच्यावरती. बट त्याच्या आधी आपल्याला सरकारबद्दल बोलायचं आहे. जे महायुतीचं सरकार आहे ह्याला ते नक्की काय करते याच्यावरती. मी बघितलं की प्रताप सरनाईकांनी ते काय ते सामान वाटलं, काय वाटलं, त्याच्यावरती ते त्यांचं हे लावतं, ते पोस्टर लावतं. ते अरे तुम्ही सरकारमध्ये, तुम्ही हे सगळं केलं पाहिजे, आवर्जून केलं पाहिजे, तुम्ही मार्केटिंग काय करता ते. परत राजसाहेबांनी पण एक उत्तम उदाहरण दिलं की बाबा देवाभाऊंचे जे पोस्टर लागलेत त्याच्यावरती कोट्यावधींचा खर्च होतो. एवढा काय सांगू तुम्हाला, एका पोस्टरसाठी किती खर्च होतो. आणि जर तुम्ही बघाल प्रत्येक जागी, मुंबईपासून ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे जे पोस्टर लागलेत की मराठ्यांना आरक्षण दिलं, हे दिलं, ते दिलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा देवाभाऊ. तर हे देवाभाऊंचं जे खर्च झाला आहे हा सरकारनेच केला आहे, हा सरकारनेच हे सगळं बॅनरबाजी केली आहे. तर सरकार जो खर्च तिकडे करू शकते ते आपल्या शेतकऱ्यांसाठी नाही करू शकत का, हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे. आणि आता आणि मी परत एक व्हिडिओ बघितला ज्यात ते काहीतरी काय मदत जाहीर करत आहे. त्यात एक नॉर्मलचा शेतकरी होता, त्यांनी विचारलं बाबा की नक्की तुम्ही काय करणार आहेत, काय किती पैसे येणार आहेत काय ते. तर त्याला ते डायरेक्ट बोलतात देवाभाऊ की बाबा राजकारण करू नकोस. का ते त्याला माहिती आहे की बाबा एक माणूस जर आम्हाला असा प्रश्न विचारतो आहे, जनता आमची प्रश्न विचारते, आणि अशा जागी जिकडे माझी पोल खोलू शकते, मुख्यमंत्र्यांची पोल खोलू शकते, तर त्याला तिकडून गायब केलं गेलं. आणि त्या पोलीस कोण होता काय माहिती, हे पोलीस मला समजत नाही की ह्या मोठ्या मोठ्या लोकांच्या हाताखाली काम करतात, आणि त्या सामान्य माणसाला, सामान्य शेतकऱ्याला तिकडून खेचण्यात आलं, त्याला पुढे नेत आलं. म्हणजे आपले मराठी जे न्यूज मीडियावाले त्यांचं खरंच मला काय बोलतात ना, त्यांचं आभार मानायचं आहे की त्यांनी कमीत कमी त्या तो जो शेतकरी होता त्या माणसाची बाईट घेतली. तर तो त्यात बोलला पण की बाबा मी पिलेलो नाही आहे. तो पोलीस जाणून बुजून त्याला बोलत होता की तू पिलेला आहे की का बाबा, हे प्रकरण दाबण्यात येईल, म्हणजे देवाभाऊंचं नाव खराब होणार नाही. ऑलरेडी खराब आहे मुख्यमंत्र्यांचं नाव. मुख्यमंत्र्यांना हिंदी लादायची असेल तर मुख्यमंत्री हे फार काय बोलतात ना, केंद्रापर्यंत जातात किंवा महाराष्ट्रात हिंदी आणतात. पण तेव्हाच आपल्या मराठी शेतकऱ्यांना, मराठी माणसं जे आहेत आपले शेतकरी, त्यांचे जेवढे हाल त्यांना दिसत नाही का. शेतकरी जेव्हा एक प्रश्न विचारतोय, साधंसुद्धा उत्तर देण्यात आला की बाबा किती मदत जाहीर केली आहे काय. कोट्यावधींची मदत जाहीर केली आहे लाखो शेतकऱ्यांना. आणि जर त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलं ना, तर तुम्ही मोजाल की काहीतरी 7 ते 8 हजार एका शेतकऱ्याला भेटतात आहे एवढ्या जमिनीच्या पाठी. एकर जमिनी गेली त्यांची, एवढी 5, 6, 7, 8, 9 एकर जमिनी गेल्यात, आणि त्यांना हे 7-8 हजार काय दिलं हे तुम्ही त्यांना. काय होणार त्यांच्या 7-8 हजारामध्ये. ज्या जीवावर तुम्ही आज मुख्यमंत्री बनले आहेत त्यांच्या वोटमुळेच. जे हिंदू करतात ना ते पण हिंदूच आहे. हे नितेश राणे हे लोक बोलतात ना की आम्ही हिंदूंसाठी करतो, त्यांच्यासाठी करतो. मग हे कोण हिंदू नाही आहेत का. काय केलं तुम्ही शेतकऱ्यांसाठी. जेव्हा तुमचा तो जाहीरनामा असतो त्यात तुम्ही सांगतात की बाबा आम्ही कर्जमाफी करू, आम्ही हे करू ते करू. बिचारे आमचे शेतकरी साधेभोळे त्या नावाचं मतदान करतात की बाबा चला आमची शेतमाफी होऊन जाईल, कर्जमाफी होऊन जाईल. पण काय पुढे असंच होतं. मग मुख्यमंत्र्यांना तिकडे जाऊन बघतात, ते पाहणी करतात, त्या जागेची पाहणी. अरे काय पाहणी, मदत करणं जाहीर, जावा ना केंद्रापर्यंत. आता दाखवा आपल्या राज्याची काय एकजूट आहे ते दाखवा, आणि जावा केंद्राची मदत मागवा. राजसाहेब जे बोलले की म्हणजे 30,000 प्रत्येक एकरी मागे भेटले पाहिजे, ते खरंच भेटले पाहिजे.
ज्याची समजा 4 एकर असेल तर त्याला 1,20,000 जे काय असेल 1,00,000 1,50,000 भेटलेच पाहिजे. तेव्हा कुठे त्यांचं पोट भरेल, तेव्हा कुठे त्यांना थोडंफार तरी समाधान भेटेल. पूर्ण तर समाधान भेटणारच नाही, कारण की शेती त्यांची नाळ जोडलेली असते. त्या पण शेतीचे त्यांचं काय बोलतात ना, मन सगळं पूर्ण अंग त्यांच्या शेतीचे जुळलेलं असतं. आणि जेव्हा ती जमीन जाते, त्यांच्या अश्रू जे निघतात, मी काय सांगू तुम्हाला. ती एक लहानशी मुलगी रडते त्या व्हिडिओमध्ये मी बघतोय. त्यात असं वाटतं की आपण हतबले आणि आपण काहीच करू शकत नाही. आपलं सरकार जे महाराष्ट्र सरकार आहे ते काय करते ह्याच्या मागे खरंच मला माहिती नाही. आणि बॅनरबाजी करतात आहे, पोस्टरबाजी करतात, एवढा लाखोचा खर्च, लाखो कोटींचा खर्च करतात आहे, पण आपल्या शेतकऱ्यांच्या पाठी खर्च नाही करू शकत, त्यांची कर्जमाफी नाही करू शकत. आता मध्येच हे लोनवाले उठतील बँकेतले शेतकऱ्यांच्या पाठी कर्जमाफी करण्यासाठी. कर्ज द्या, ते लोनच्या फेडा, हे करा ते करा. कमीत कमी ते किमान त्या म्हणजे बँकेवाल्यांना त्यांना जाहीररित्या सांगा की बाबा कोणावरही जबरदस्ती नका करू. आता जर त्यांची हालत बघा आणि त्या हिशोबाने त्यांच्याकडून पैसे घ्या. मी तर बोलतो कर्जमाफी 100% पूर्णपणे झाली पाहिजे. आणि नाही तर कमीत किमान त्यांना काय बोलतात ना, जे आता प्रत्येक एकरी मागे 30 ते 40,000 दिलेच पाहिजे. तेव्हा कुठे त्यांना एक काय बोलतात ना 10%, 15%, 20% समाधान भेटेल की बाबा चला काहीतरी जे सरकारनं आम्ही निवडून दिलं ते काहीतरी शेतकऱ्यांच्या पाठी उभे. 7-8 काय हे 7-8 आणि बोलताना तर बॅनरबाजी करताना तर अशी म्हणजे ते प्रताप सरनाईकांनी तो जो जेवण वाटलं, काही ते धान्य वाटलं, एवढं बॅनरबाजी सामान्य माणूस जर करतोय तर गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही सरकारमध्ये आहात, तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्ही का करता हे सगळं? तुम्हाला काय एवढी गरज पडली की बाबा एवढं त्या टेम्पोमध्ये त्यात आणि तुम्ही बॅनरबाजी करत चाललेत? लाज्यास्पद गोष्ट ही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. मुख्यमंत्री जो तुमचाच आहे, BJPचा मुख्यमंत्री, आणि काय चालू आहे यांचं. आणि हे BJPवाले जिकडे तिकडे जाल तिकडे नवरात्रीच्या उत्सवामध्ये त्या नवनीत राणाताई सांगतात की लगेच आमच्या मुख्यमंत्री देवाभाऊंनी मदत जाहीर केली. काय मदत जाहीर केली? 7 ते 8,000. ताई तुम्ही एका दिवसात कमीत कमी 20 ते 25,000 खर्च करत असाल, समजलं का? 7 ते 8,000 आमच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही बोलतात की मदत जाहीर केली. तुमचं पोट भागेल का 7 ते 8,000मध्ये? काय म्हणजे मला समजत नाही की आपल्या महाराष्ट्रात नक्की काय चालू आहे. खरंच एकदम म्हणजे तुच्छ लेवलचं राजकारण, तुच्छ लेवलची बॅनरबाजी, परत वोट चोरी, सगळंच चालू आहे. पण शेतकऱ्यांच्या पाठी कोण, म्हणजे आपण मूलभूत प्रश्नापासून काय बोलतात ना अजून पुढे आलोच नाही आहे. शेतकऱ्यांचं झालं, जमिनीचं झालं, रोडचं झालं, त्याच्यावरून तर आपण आलोच नाही आहे. आपण फक्त काय बोलतात ना राजकारण कसं करायचं, वोट चोरी कशी करायची, बॅनरबाजी कशी करायची, त्याच्यावरच अटकलो आहे आपण. आणि तेच होत राहणार आपल्या महाराष्ट्रामध्ये, कारण की राजकारण तर त्याच्यावरती होणार, वोट तर त्याच्यावरतीच भेटणार. लाडकी बहीण योजना, ही बहीण योजना, ती बहीण योजना, फुकटचे पैसे वाटतात ते. आता शेतकऱ्यांना द्या ना, 7 ते 1,000 देतात ते. काय बोलायचं आहे लोकांना? आणि जे निवडून देतात त्यांना मला खरं सांगायचं की अशा पक्षाला आपण किंवा अशा माणसाला आपलं नेतृत्व कोण करतं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. पुढे आपल्याला असं गाफील राहता कामा नाही. चला हे सगळं मुद्दा झालंच, पण मला एक काय बोलतात ना इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची की बाबा आमच्याकडून काही मदत आम्ही करणार आहे. म्हणजे अजून थोडंफार चालू आहे आमचं बोलणं. तर जे पूरग्रस्त शेतकरी आहेत तिकडे जाऊन आम्ही त्याची पाहणी करून आम्ही मदत करणार आहे त्यांची. तर तुम्हाला इथे QR कोड आणि माझा नंबरसुद्धा दिसेल, तर त्याच्यावरती तुम्ही कितीही आपल्या मनासारखं डोनेशन करू शकता. तुमची ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल ह्याचे मी काय बोलतात ना हमी घेतो. आणि प्रत्येकाचा मी सांगेल की बाबा कसा कुठे खर्च आला आहे किंवा काय प्रत्येक गोष्ट. तर मित्रांनो प्लीज या QR कोडवरती आणि या स्कॅनरवरती जे आहे आपली एक मदतीचा हात आपल्या शेतकऱ्यांसाठी पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.